कुठली गाडी आहे रे? फॉर्च्युनर आणि विथ कसला नंबर 808 चॉईस नंबर. चॉईस नंबर. पैसा भरपूर आहे लोकांकडे आणि असायलाच पाहिजे. लोक कष्ट करतात तर त्याचं फळ त्यांना भेटायलाच पाहिजे. काय मत आहे? मग काय श्रीकृष्ण गोड फिटनेस जिमचा सरळ आहे. गाई जाता आम्ही येताना एका दुकानावरती पाटी वाचली. वडापाव काहीतरी 10 रुपये आणि पाव वडा 15 रुपये. तर ह्या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे? माझा आमचा स्पेशल प्रायमरी अंदाज माझा असा आहे की वडापाव म्हणजे नॉर्मल वडापाव आणि पाव वडा म्हणजे उलटा वडापाव नाही का, पावामध्ये बटाट्याची भाजी भरून ते तळलं असतं. तसा माझा अंदाज आहे. कारण असं काय माहित, असं कुठून तरी असं वाटतंय की आपल्याला माहित आहे किंवा काय. तर जर तुमच्यापैकी कोणी नाशिकचा असेल आणि तुम्हाला जर आयडिया असेल नक्की हे काय आहे पाववडा तर आम्हाला सांगा. पण आम्ही पण मी तर बघणारच आहे. माझी तर इच्छाच झाली व्हायची. मी कुठेतरी शोधूनच काढत असते दुकान. नाशिकचा फेमस पाववडा. चालतं फिरतं भाजी मार्केट. पण काय स्पीकर वगैरे हवा का प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन? हे बघा रिक्षाला कसं मस्त कन्वर्ट केलंय सब्जी मंडी. मस्त. कारण मोटरसायकल वर करून करून माणूस किती करणार आहे ना. एका कॅरेट मध्ये भाज्या घेईल त्यापेक्षा जास्त काय नाही करू शकत. तसं हे बेस्ट आहे. आयडियाची कल्पना छान आहे. हा छान छान आहे, सुंदर आहे नाशिक. नाशिक जितकं नाशिकची हाईप ऐकली होती तितकं वर हाईप आहे. हा ना धनराज? हा धनराज? रिलॅक्स वाटतंय एकदम रिलॅक्स. हा ना. हा ना. बिल्डिंग मस्त आहे. रॉयल अवान अव्हेन्यू. हा ना छान आहे. परत फॉर्च्युनर आली. तीच आहे. हा तीच. आणि आपण प्रॉपर सिटी. झोमॅटो पण नाशिक मध्ये. ए धनराज, तू नाशिकला काही छोटा समजतोयस का? नाशिक खूप मोठी सिटी आहे. म्हणजे बार पुमा भीमा सगळं आहे इथं. स्टारबक्स आहे, झोमॅटो. तेवढं आहे. ओ वाव. पोलो TTSI. तुला आता पोलो गाडी लगेच ओळख असेल का? लगेच वळागते. बघितलं की वळागते, दिसली की वळागते. कशामुळे? कारण आपली आहे ना. हा कारण आपली आहे ना पोलो. चांगलं वाटतं पोलो बघितलं की. आपलेपणा वाटतो. तर कसं वाटतं तुला मिसळ बद्दल? मिसळ बद्दल तर लईच एक्सायटेड आहे. नाशिकची मिसळ किती ठिकाणी ऐकलंय. बघ BMW. आम्ही नाशिकची मिसळ कुठं खाल्ली होती माहितीये का? कुठं? आपली पुण्यातलं जे आहे ना, कुठलं थोरात बारबेक्यू मिसळ, त्याच्यामध्ये नाशिक मिसळचा रस्ता येतो. अच्छा. तोच फक्त ट्राय केला. त्यावेळेस मला एवढा आवडला नव्हता. नाही पण नाही चांगलंच असणार आहे. एवढी सगळी दुनिया म्हणते नाशिकची मिसळ छान आहे म्हणजे असणारच असणार. काय रे म्हणते धनराज? आणि त्यात साधनाला चाललो आपण. प्यार का सिग्नल. आता आम्ही आलोय गाईज स्वर्गीय सीतामाई सावळीराम काळे मार्गला. बिल्डिंग बघ कसल्या हे बघा गाईज. तुम्हाला दिसत असेल तर होल्डिंग दिसत आहेत का? एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग बनतायत नाशिक मध्ये. आणि ती पलीकडची बिल्डिंग पण बघा. पाच किलोमीटर अंतर आपण पार केलं. 5 किलोमीटर अंतर पार केलं. वाव नाईस. काहीतरी नाशिक वरून एक आठवण घेऊन जाऊया आता मस्त. म्हणजे वस्ती काहीतरी नाशिक वरून एक छान आठवण घेऊन जाऊया. कलर्स सगळे. मी तुला सांगते काय, मोठी सिटी आहे नाशिक. फक्त शांत सिटी. म्हणजे अशी पळापळ नाही, धावपळ नाही. आणि बिल्डिंग बघा काहीच आपल्या राईट साईडला.
आणि माझ्या माहितीप्रमाणे इतकी महाग पण नाहीये. नाही. नाही. कुठे आहे झुडिओ? राईट साईड त्या बिल्डिंग मध्ये तुझी दाखवली बिल्डिंग. अच्छा. अरे वा. स्कोडाची जुन्यातलं मॉडेल दिसतंय. सोनार XUV 700 बघ. आयुष्यपत ही बिल्डिंग तर बघ ना, एक थोडस वेगळं स्ट्रक्चर म्हणजे वेगळंच कलरिंग पॅटर्न आहे राव, है ना. मग अशी पण मागं मला एक अशी बिल्डिंग दिसली. आज सकाळी आम्ही एक रील बघितलं गाईस. त्याच्यामध्ये त्यांना काय सांगितलेलं माहितीये का, आपण एस्थेटिक बनायच्या नादामध्ये ना आपण आपल्या लाईफ मधले कलर उडवतोय. म्हणजे त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलं होतं, पहिली कशी घरं ना एकदम सगळ्यांना कलर दिलेला असायचा, लाल कलर, हा कलर, तो कलर, आणि आता एस्थेटिकच्या नावाखाली क्रीम कलर दिला जातो. ठीक आहे, एस्थेटिक बघायला छान वाटतं, काय त्याच्या अगेन्स्ट पण नाही, पण तो डिफरन्स जाणवला यार. म्हणजे तो असं हे झालं. कुठली BMW? ओ वाव, BMW. मागं पण एक BMW दिसलेली मला. येताना ना आम्ही ट्रेन मध्ये सर्च करत होतो की काय काय नाशिक मधले फूड ऑप्शन्स आहेत जे आम्ही ट्राय करू शकतो. कारण म्हणजे आम्ही तर नक्की ट्राय करू नाशिकला यायचं यार, कारण मुंबई पासून इतकं जवळ आहे. म्हणजे माहित होतं पण असं कधी एक्सपिरियन्सच केलं नाही. असं वाटलंच नाही की 2 दिवसात पण असं नाशिक होऊ शकतं. तर आम्ही फूड ऑप्शन्स सर्च करत होतो तेव्हा आम्हाला दिसलं हे एक साधना मिसळ, अजून ते ग्रेप वाईन वाली मिसळ, आणि रस्ता छान आहे. हो खरंच मस्त वाटतंय. साधना मिसळ इज वेटिंग, लोडिंग. साधना मिसळ इज लोडिंग. अय बाबा, साधना मिसळ नाही, साधना चुलीवरची मिसळ. साधना चुलीवरची मिसळ. चुलीवरची मिसळ ही कॉन्सेप्ट धंदाजी इतकी हाईप करून ठेवली ना लोकांनी. काय ग, म्हणजे टेस्ट लागते थोडीशी फरक, पण आपण लहानपणी अख्खं जेवण चुलीवरती जेवायचं की रे. म्हणजे आमच्या घरी तर चुलच होती. आम्ही फक्त आहे का नाही, जेव्हा गावातल्या घरी होतो का नाही तेव्हा फक्त चहा चुलीवरती बनवायचो. चहा किंवा असं नाही का भाजी फोडणीला देऊन परत मग उकळायला शिजायला चुलीवरतीच असायची. आणि खूप कॉमन चपाती आतापर्यंत मला वाटतं 1-2 वर्षापूर्वीपर्यंत आमच्या घरात चूल होती. आता आपण पूर्ण शिफ्ट झालोय गॅसवरती. मल्टी क्युझिन, फाईन डाईन असे बरेच रेस्टॉरंट आहेत बरं का हो नाशिक मध्ये. हा ना. काय हे XYX ना काय होतं, असेंब्ली आणि एकदम ब्लॅक कलर मध्ये बिल्डिंग होती. नाशिककर सांगा आम्हाला नक्की ते काय XYX का XX असं काहीतरी लिहिलं होतं बिल्डिंग वरती, आणि पूर्ण ब्लॅक कलरची बिल्डिंग काच होते लावलेले त्याला. आणि आम्ही साधना मिसळला जायच्या रस्त्यावरती आहे, राईट साईडला होते ते. तर आम्हाला सांगा कमेंट करून की ते नक्की काय आहे, कारण गाडी खूप फास्ट असल्यामुळे मला ते एक्झॅक्टली वाचता आलं नाही एक्झॅक्ट काय होतं ते. मोठा लेफ्ट घ्यायचा लेफ्ट घ्यायचा का? छान. दंडाल मस्त वाटतंय नाशिक मध्ये ड्राईव्ह करणं ना. खरं लय मस्त वाटतंय. सुरत मध्ये गाडी चालवलीस तू, पुण्यात चालवलीस, मुंबईमध्ये चालवलीस, गावाला चालवली, आता नाशिक मध्ये कसं वाटतंय? आता काय, हा लेफ्ट आहे. आता मी डायरेक्ट ड्रायडरच बनणार आहे ना दंडाल. मला दुसऱ्या राज्यात पण चालवायची गाडी आता. हो, लिफ्ट घेतला तरी चालतो ना. तर गाईज आम्ही आता आलोय साधना मिसळच्या जवळ. आता मला वाटतं 1-5 मिनिटांमध्ये आम्ही साधना मिसळला पोहोचतोय. साधना फक्त साधना नाही हा, साधना चुलीवरची मिसळ. अच्छा वाव, तो का आम्हाला आता दिसले साधना चुलीवरची मिसळचे आम्हाला बोर्ड दिसला. आणि भरपूर गर्दी आहे, भरपूर गाड्या आहेत. आता आम्ही पण खाणार आहे साधना चुलीवरची मिसळ. चला आपण पार्किंग शोधूया, तिकडं पार्किंग कुठं भेटतंय का आपल्याला. आज जाऊ द्या. चला आतमध्ये जायला आपल्याला परमिशन भेटलेली आहे. चल. वाव, ॲम्बियन्स मध्ये, अरे बापरे सुंदर आहे की.
अरे बापरे, साधना मिसळ आहे का साधना यात्रा आहे? बैलगाडी, हत्ती, उंट, अयो काय नक्की धनराज हे? होय धनराज, काय आहे हे नक्की? मी तर अपेक्षा माझ्या वेगळ्याच होत्या आणि काहीतरी म्हणजे पूर्ण सिटीच आहे इकडं साधना मिसळची. होय नाही, छोट्या मुलांचा. अरे बापरे, पार्किंगची मोठी सुविधा. येऊ का लावून? चल गाईज, आपण मस्तपैकी आपली गाडी पार्क करून येऊ.